शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट येथील चैतन्य पब्लिक स्कूल या शैक्षणिक संस्थेच्या थकीत कर्ज वसुलीपोटी ॲक्सिलो फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेड या वित्तीय संस्थेने आज पोलीस बंदोबस्तात संस्थेची इमारत ताब्यात घेतली आहे। या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे। चैतन्य पब्लिक स्कूल संस्थेने 2019 साली शैक्षणिक सुविधा उभारण्यासाठी ॲक्सिलो फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेड या वित्तीय संस्थेकडून 3,88 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते। मात्र कोरोना, विद्यार्थी पटसंख्या यामुळे शिक्षण संस्था आर्थिक अडचणीत आल्याने कर्जाची परतफेड होऊ शकली नाही। त्यामुळे वित्तीय संस्थेने वसुलीसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून संस्थेच्या मिळकतीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती। दरम्यान संस्थेचे विश्वस्त दशरथ काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात कर्जाची परतफेड केल्याचा दावा करत प्रतिज्ञापत्र व यूपीआय पेमेंटचे मेसेज सादर केले होते। वित्तीय संस्थेने त्यावर आक्षेप घेत कर्जाची फेड झालेली नसल्याचे व कागदपत्रे चुकीचे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आणि संस्थेवर 2025 मध्ये प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते। शैक्षणिक वर्ष संपताच वित्तीय संस्थेने शालेय इमारत ताब्यात घेण्यासाठी आज पोलीस बंदोबस्तात इमारत ताब्यात घेतली आहे। या कारवाईत वित्तीय संस्थेचे पुष्पेंद्र सिंग, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संदीप उपाध्याय, मंडल अधिकारी मच्छिंद्र कुंभार, तलाठी आरती चौगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस पाटील मानसिंग भोसले आदींनी सहभाग घेतला। बीपीएनसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे।